धोखा तो नहीं देगी ना? चलो सॉरी हा, पण तुझं घर जे आहे ते ऑर्गनाइज नाही कारण ना आणि 60-30 ना 70% जे कपाट होतं म्हणजे आमचं की एवढं कपाट करशील ना मला सगळे कपड्यांची फोल्डिंग करण्यासाठी मला तुझी हेल्प पाहिजे. ओके करेगी ना? धोखा तो नहीं देगी ना? नहीं. चलो कडून प्रॉमिस करून घेतलेला आहे आणि ते यासाठीच बघा माझी कपाटाची हालत काय झालेली आहे. आणि इतकं म्हणजे असं डायरेक्ट ना असं म्हणतात ना असं खुपसून त्यामध्ये जे आहे ना मी सामान भरलेलं आहे. हे सगळं रचून ठेवलं ना थोडं ऑर्गनाइज करून ठेवलं तर भरपूर थोडीफार जागा होईल हे मला माहिती आहे. आणि तेच आज मला करून घ्यायचं आहे. आणि सुट्टीचा दिवस होता म्हणून म्हटलं युटिलाइज झाला पाहिजे हा. आणि पियाच्या मी म्हणजे पिया घरी आहे आणि तिला ना फोल्डिंग वगैरे खूपच मस्त करते ती, म्हणजे कपड्यांच्या घड्या खूप छान घालते. म्हणून मी तिला आधीच स्टार्टिंगला जे होतं ते प्रॉमिस करून घेतलं की शेवटपर्यंत थांबायचं आणि मला छोट्या कपड्यांची घड्या ज्या आहे ते करून द्यायच्या. आणि तिने जे आहे ते प्रॉमिस केलंय की ठीक आहे मी तुला हेल्प करेल. सो चला वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? कामाला मी सुरुवात केलेली आहे. घराच्या कामांसोबत मी एक्स्ट्रा व्यतिरिक्त जे काम आहे ना ते फक्त आज हे कपाट जे आहे ते व्यवस्थित मला ऑर्गनाइज करून घ्यायचे. बघताय तुम्ही कपडे काढले आणि तेवढ्या एका शेल्फमध्ये किती धूळ जी आहे ती येऊन पोचलेली असते. बराच वेळा काय होतं की कपाट जे असतं ना ओपन राहून जातं, काही आपण घ्यायला आलो आणि ओपन राहून जातं. मग ते ओपन राहिलं की 2-4 तास मग तसंच असतं आणि मग हळूहळू धूळ जातेच आणि कपड्यांसोबतही धूळ जाते थोडी. तर मी आता एक नवीन जे आहे ते क्लीन करण्यासाठी म्हटलं हा माझ्याकडे होतं. तर हे रोलर मी मागवलेलं आहे, माहिती होतं तुम्हाला, म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे ऑलरेडी बघा. तर मी किचन वगैरे फर्निचर वगैरे क्लीन करण्यासाठी याला यूज करते आणि मस्त आहे. थोडा ओलसर करून आणला ना की छान सगळी डस्ट वगैरे ॲब्झॉर्ब होऊन जाते. म्हणून म्हटलं नवीनच घेऊया. तसं जुनं पडलं होतं माझ्याकडे पण त्याला शोधण्यापेक्षा इथल्या इथे ठेवलेलं होतं मग मी इथूनच घेऊन घेतलं. आणि पहिले क्लीन पण करत जाईल आणि लगेच कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या पण करून म्हणजे घालून वगैरे ठेवायच्या आहेत. मला एक गोष्ट तुम्हाला फक्त या वॉर्डरोबबद्दल शेअर करायची, ती अशी की मी आता ना स्वतःला प्रॉमिस केलं आहे की आता हे लास्ट टाईम मी तुमच्यासोबत जे आहे ना असं वॉर्डरोब जे आहे ते शेअर करताना दाखवते. नेक्स्ट टाईम मी जेव्हा कधी तुमच्यासोबत शेअर करेल ना काही ना काही ऑर्गनायझर जे आहेत ते म्हणजे मला वाटतं असं की माझ्या कपाटामध्ये काहीतरी बॉक्सेस ऑर्गनायझर्स त्यांची गरज असली पाहिजे. जसं बघा हे मी कार्डबोर्डचं बनवलेलं आहे आणि माझ्याकडे हे आम्ही मुंबईला राहत असताना IKEA तिथे होतं मुंबईला, तर तिथून आम्ही हे आणलेलं होतं. आणि मागे ना म्हणजे मी लास्ट टाईम जेव्हा तुमच्यासोबत वॉर्डरोबचं म्हणजे पूर्ण कपाट रचून दाखवलं होतं ना तेव्हा अमेझॉनला हे यांची लिंक्स म्हणजे ते अवेलेबल होते हे प्रोडक्ट्स. आता अमेझॉनला सुद्धा हे अवेलेबल नाही आहे पण यासारखे मिळते जुळते असतील ना तर मी तुम्हाला नक्की त्यांचे जे आहेत ना प्रोडक्ट टॅग करून देते. सो एकदा इन्व्हेस्टमेंट होते बघा. पण कपडे ना यामध्ये म्हणजे छोटे कपडे व्यवस्थित आपल्याला रुमाला वगैरे ठेवायचे असे आपण वेगवेगळे कपडे जे आहेत ना असे ऑर्गनायझर असले की मग ते बरं होतं आपल्याला ठेवायला. आणि मला ना तसेच घ्यायचे आहेत म्हणून मी तुम्हाला आता प्रॉमिस करते की नेक्स्ट टाईम जेव्हा पण 1-1.5 महिन्यानंतर जेव्हा मला हे कपाट पुन्हा ऑर्गनाइज करायचं असेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत विथ ऑर्गनायझर जे आहे ते पण मिशोवरून वगैरे सर्च करून मागवेल जेणेकरून स्वस्तात पण मिळतील आणि टिकाऊ पण असतील. असं सगळं जे आहे ते तुमच्यासोबत तेव्हा शेअर करेल. तर बघा थोडंफार तर माझं झालेलं आहे कपड्यांच्या घड्या घालणं. आणि हे मी पिया ना असं उभं राहून छान माझी एका कुर्तीची घडी घालत होती आणि लकीली मला ती दिसली, म्हणजे कामात लक्ष नसतं आपलं आणि लकीली मला दिसली. म्हटलं किती छान पद्धतीने शोधून काढली बघा मोठ्या कपड्यांची घडी घालण्यासाठी. आणि ही जी म्हणजे हेल्प आहे ना एका जरी तिने असं करून दिलं ना असं वाटतं की खूप मोठी हेल्प आहे. आणि बघा मी किती मोठा पसारा करून ठेवला आहे. आधी मी म्हणजे ही जी पिशवी होती ना हिचं छान मी ऑर्गनायझर बनवून घेतलं होतं बरं का. आणि नंतर म्हटलं मी व्हिडिओ काही केला नाही तेव्हा आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते की बघा आपण असं ऑर्गनायझर बनवून घेऊ शकतो. आणि ते जसं मी त्याला म्हणजे परत ती पिशवी ओपन केली ना माझ्याने काही बनतच नव्हतं. ते भरपूर हाल झाले. म्हणजे मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवते असं वाटत होतं की कुठूनच मी याला ओपन करून घेतलं. पहिले बनताना अगदी झटक्यात बनलं पण नंतर ती पिशवी फोल्डच होत नव्हती आतमधून. फायनली ती झाली. आणि ज्या आपल्या कागदी पिशव्या असतात ना त्यांचा आपण असा ऑर्गनायझर बनवून घेऊ शकतो. काही पण आपल्याला छोटा मोठा सामान ठेवायचा आपण त्यामध्ये ठेवून मस्त कोपऱ्यामध्ये लावून देऊ शकतो. तर बनलं फायनली
माझ्याकडून ते सेकंड टाईम, आणि त्याच्यामध्ये मी थोडाफार सामान ठेवला आहे आणि इथे पियाचा जो आहे तो डान्स चालला आहे. म्हणजे तिने ना मोबाईल घेऊन आली तिच्या पप्पांचा ती, आणि त्याच्यावर तिने म्युझिक लावलं होतं. बऱ्याच वेळपासून करते ती मला हेल्प, पण मध्ये मध्ये म्युझिक लावणं चाललं आहे आणि मला पण जे आहे ते तिने म्युझिक लावल्यानंतर असं वाटलं की अरे हो, मी स्टार्टिंगपासून हे लावायला पाहिजे होतं, मी कसं काय विसरली हे. पण म्हटलं आहे माझ्यासोबत पिया आहे चुडबुड करण्यासाठी, मग कायच लावावं. ह्याच जागेवरती स्कूलला गेली असती आणि मी एकटीच राहिली असती तर नक्कीच मी म्युझिक लावूनच मग असं निवांत काम केलं असतं. सो मी सकाळी हे सगळं स्टार्ट केलं होतं करण्यासाठी, म्हणजे स्वयंपाक वगैरे मी बनवला आणि स्टार्ट केलं होतं. म्हटलं अर्धा तास थोडं एका साईडचं जे आहे ते मी करेल आणि त्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि मग पुन्हा स्टार्ट करायचं, आणि अशा पद्धतीने सुरुवात केली. तर हे वरच्या एका कप्प्यामध्ये ना मी फक्त जे होतं ना, म्हणजे काहीच एवढं जास्त ठेवलेलं नव्हतं. म्हटलं ते युटिलाइज झालं पाहिजे, आणि तिथे जे स्विंग मशीन आहे ना ते मी तिथून काढून घेते आणि तिथे जे आहेत ते कपडे ठेवेल. आणि आज अशी ट्रॅजेडी झाली ना माझ्यासोबत, म्हणजे मी 2-4 वेळा कपडे ठेवते, मी काढते. त्याला रिझन आहे, ते म्हणजे घरचे लोक. आणि काय होतं माहिती का, हा एकच असा कप्पा होता जिथे मी आता म्हणजे जे खालचे आहेत ना, म्हणजे फर्स्ट जे आहे शेल्फ मी आता तुम्हाला दाखवेल, तिथे फक्त पियाच्या पप्पांचे कपडे असायचे. तर ते म्हणताय एवढा तू मला एकच कप्पा देते आणि ह्या कप्प्यामध्ये पण तू तुझे कपडे, जर गरज पडली तू तुझेही कपडे ठेवून देते, पियाचेही कपडे ठेवून देते, मला कुठेतरी कोपऱ्यात जागा दे, पण मला माझं दे, माझ्या ह्याच्यात तुम्ही ढवळाढवळ करायची नाही. आणि मला त्यांचं म्हणणं पटलं की हो आम्ही तर असंच करतो. म्हणजे एकच आहे, ती एकच शेल्फ दिली होती, त्यात पण त्यांचे स्वतःचे कपडे नसतात, आम्ही आमचे कपडे कधी कधी ठेवून देतो. तर मी ते काढले आणि म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कोपऱ्यात पाहिजे तर कोपऱ्यात देतो आम्ही. आणि म्हटलं चांगलंच झालं, जे झालं ते बरं झालं. माझे असेही कपडे थोडे वर जात होते वरच्या शेल्फमध्ये, रोज घेणं म्हणजे एवढं वर हँग करून जाण्यापेक्षा मी खाली शिफ्ट करून घेतलं, वरती काहीतरी वेगळं ठेवेल म्हटलं. आणि ते ठेवून झाल्यानंतर पियाचं म्युझिक मात्र चालूच होतं आणि मग मला पण डान्स करावं असं वाटलं. म्हटलं चला करून घेऊयात डान्स. आणि कुठलं म्युझिक होतं एक्झॅक्टली मला आता व्हॉइस ओव्हर देताना काही आठवत नाही, पण मज्जा आली डान्स करून. हा जो बॉक्स आहे ना, हा पण मी म्हणजे फुट्टा असतो ना, पुठ्ठ्याचाच हा बनवून घेतला होता कार्डबोर्डचा. तर असे ना चांगले प्लास्टिकचे पण मोठे मोठे छान मस्त ऑर्गनायझर मिळतात, मी बघितलेले आहेत. पण जेव्हा बजेट होईल तेव्हा मी घेईल आणि शेअर करेल तुमच्यासोबत. पण सध्या माझं काम होतं आहे, त्याला मी जे आहे फक्त हे लावून घेतलेलं होतं, काय म्हणतात त्याला, गिफ्ट रॅपिंग पेपर असतो ना, तो चिटकवून घेतला होता. आणि एकदाचा ठेवला ना की ठेवून खूप मस्त दिसतं, छान ऑर्गनाईज. तर त्यामध्ये स्वेटर्स वगैरे माझे ठेवलेले असतात. आणि मागे 1-2 म्हणजे पियाला जेव्हा बरं नव्हतं ना, तेव्हा असंच मी सगळं रचून ठेवलं होतं स्वेटर्स, पण तिला बरं नव्हतं, काहीतरी काढायला गेली आणि सगळं असं उचकटलं होतं सगळंच. म्हणून म्हटलं आता व्यवस्थित ठेवूया, कारण ऑर्गनाईज करून ठेवलं ना, ज्या जागेमध्ये समजून घ्या 10 कपडे बसताय ना, व्यवस्थित घड्या घालून ठेवलं ना, तिथे 12-13 कपडे आरामशीर बसून जातात. म्हणून यालाच म्हणतात ऑर्गनायझेशन. कारण ते करून ठेवलं की छोट्या जागेत जास्त गोष्टी ज्या असतात त्या बसून जातात. आणि मी आता शिफ्ट झालेली आहे माझ्या साड्यांच्या सेक्शनमध्ये. म्हणजे मी माझ्या साड्या अशा वर ज्या आहेत ना त्या ठेवते. साड्यांसाठी मी तसे ते ऑर्गनायझर जे आहेत ते घेतलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये कधी साडी लागली, जसं आता गुढीपाडवा होता, गुढीपाडव्याला साडी काढायला गेली तर मग ती 2-3 नंबरला जर असली तर ती काढायची, म्हणजे तिच्यासोबतच्या वरच्या सगळ्या साड्या ज्या असतात त्या खराब होऊन जातात, त्यांच्या घड्या खराब होतात. आणि आपण तसंच चैन लावून जे असतो ते ठेवून देतो. आणि मला ना ह्यावेळेस म्हणजे मी ठरवलं होतं की घरात दुसरं जास्त काही काम करायचं नाही, पण आता करते ना हे, तर अशा पद्धतीने करायचं. म्हणजे साडी जर घ्यायला गेलं ना, त्याच्यासोबत त्याचं पेटीकोट म्हणा, ब्लाऊज म्हणा, हे सगळं व्यवस्थित जे आहे ते बाहेर आलं पाहिजे, असं मला सगळं करायचं होतं. आणि इथेच ना मग मी मोठ्या मोठ्या साड्या काढल्या आणि पियाने, इथे तुम्ही बघताय पिया निवांत साईडला बसली आहे. इथून तिने माझी साथ देणं जे आहे ते सोडून दिलं आणि ती इथून गायब झाली. म्हणजे मी खेळायला चालली, म्हटलं जा बाई, कारण असंही तिला साड्यांची घडी काही जमणार नाही आहे. तर मग ती गेली आता. आणि जे काही साड्यांचं होतं ना सगळं, बराच वेळ मी तरी 1-1.25 तास मस्त बेडवर बसलेली होती आणि बसून सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून, त्यांची पेटीकोट, ब्लाऊज सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून जे आहे ते ह्या बॅगांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. कारण 2-4 साड्या तर माझ्या बाहेरच पडलेल्या होत्या, तर त्या मला करायच्या आहेत. अजून माझी एक साडी आहे जी मी याला घातली होती ना, ती तर मी जशीच्या तशी पडलेली माझी, तिला काही हिंमतच नाही झाली. म्हटलं जाऊ दे, ती अशी गोडामोडा करून जी आहे ना दुसऱ्या कपाटात ठेवली, ती कधीतरी करावी लागेल मुहूर्त काढून. पण हे बाकीचं जे इथे होतं ना, मी ते सगळं करून घेतलं. ह्या कप्प्यात पण वरच्या साईडला जे आहे ना त्या साड्या वगैरेच ठेवलेल्या आहेत. आणि इथे जे आहे ना, इथे पियाच्या पप्पांना हे 2 कप्पे देऊन टाकले. मी म्हटलं चला हे 2 कप्पे तुमचे आहेत, तुम्ही निवांत यूज करा, आम्ही आता इथे काही येणार नाही, जे आहे ते सगळं तुमचं आहे, जुने नवे जे जसे कपडे ठेवायचे तसे ठेवा तुम्ही.
चला आता हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी ना मी तुमच्यासोबत ना एक गोष्ट शेअर करते. म्हणजे जेव्हा हे बेडरूमचं फर्निचर आम्ही केलं होतं ना, जेव्हा हे वॉर्डरोब बनवलं आणि त्यानंतर जे आहे बेड वगैरे बनवून घेतला आणि जेव्हा मी माझे कपडे यामध्ये रचले ना, म्हणजे अक्षरशः फक्त 30% जे आमचं हे कपाट होतं ना हे भरलं होतं आणि 60-30 ना 70% जे कपाट होतं म्हणजे आमचं, की एवढा कपाट आहे समजा, त्यातला एवढा पोर्शन फक्त कपड्यांनी भरला होता आणि आजूबाजू एवढा सगळा पोर्शन जो होता तो रिकामा होता. सो मला तेव्हा असं वाटायचं की आपण उगाच एवढं महागडं कपाट करून घेतलं आणि किती जागा रिकामी, कधी हे कपडे भरतील आणि कधी असं होईल. कारण काय होतं की मला असं वाटतं की माझ्याकडे ना असे कुशन्स कव्हर पाहिजे, की मी 2 महिन्यातून वेगवेगळे घालेल पिलोसला, माझ्याकडे बेडशीट पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या, माझ्याकडे इतका सामान पाहिजे तितका सामान पाहिजे. त्यासाठी मी एवढं मोठं असं छान बनवून घेतलेलं होतं. पण जसं हळूहळू आपल्याला समजत जातं की अरे, कारण माणसं लोक काय करतात ना, आधी हे सांगतात की थांब स्वतःचं घर होऊ दे आणि मग आपण जे आहेत त्या गोष्टी घ्यायला सुरुवात करू. स्वतःचं घर झालं की दुसऱ्या गोष्टी त्यांच्या लागलेल्या असतात आणि आपल्याला ते पण काही जे आहे जे आपल्याला सांगितलेलं असतं की घर झाल्यानंतर तू घे, तुला काय पाहिजे, तेव्हा आपण घ्यायला मिळत नाही. सो मला हे हळूहळू रिअलाइज व्हायला लागलं की एवढं मोठं कपाट मी खरंच उगाच केलं आणि यामध्ये मी कधी माझा सामान जो आहे तो भरेल, कधी माझ्याकडे 4-4, 5-5 बेडशीट असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी असतील की मी सगळं याच्यामध्ये ठेवेल. पण खरंच सांगते मी, आता जसे जसे दिवस पुढे जात आहे आणि जसं जसं मी स्वतः कमवते तसं तसं मला असं वाटतं की मला हे कपाट जे आहे ते अपूर्ण पडायला लागलेलं आहे. सो थिंग्स चेंज. जसं जसं आयुष्य पुढे जातं तसं जसं आपण जे आहेत थोड्या गोष्टी ज्या आहेत ते सुद्धा मॅनेज करायला शिकून जातो. काही गोष्टी आपण स्वतःच्या पैशांनी घ्यायला शिकून जातो. स्वतःची स्वप्न छोटी छोटी जेव्हा आपण पूर्ण करायला लागतो ना, तेव्हा मग कितीही मोठं कपाट असू द्या ते जे आहे ते अपूर्ण पडायला लागतं. सो मला जस्ट हा हॅपी मोमेंट तुमच्यासोबत शेअर करायचा होता की हो, काही वर्षापूर्वी मला हे टेन्शन होतं की हे कपाट किती मोठं केलं गेलं, यामध्ये जागा किती उरली आणि हा सिच्युएशन अशी आहे की याच्यामध्ये जागा मला कमी पडते आणि असं वाटतं की कधी तो जो दुसरा बेडरूम आहे त्यामध्ये माझं कपाट होतं आणि त्यामध्ये पण मी सामान जो आहे तो ठेवू शकते. सो चला, मेहनतीचं फळ असतं ते अशा पद्धतीने मिळत असतं आणि आय एम एन्जॉईंग सध्या तरी. सो चला आता बाकीचं काम पण जे आहे ते मी आता इथे कम्प्लीट करते. सो हे एवढं सगळं जे होतं ना हे इथे आणि इथे इथे पियाचे कपडे असायचे, इथे मी सगळे तिचे कपडे हँग करून ठेवलेले असतात. पण आता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे व्यवस्थित. सो चला पटापट क्विक जे आहे घड्या वगैरे घालून ठेवूयात. पिया गेली बाहेर खेळायला. सो या छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या तर तिने खूपच छान घातल्या असतात, पण ती नाही आता. सो मला हे सगळं करावं लागणार आहे. भविष्याच्या बाबतीत ना नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे असं मला वाटतं. जसं जसं म्हणजे आपल्या कामांवरनं आपल्याला विश्वास असला पाहिजे की आपण कामं करू, जे आपल्याला आयुष्यात पाहिजे आहे ते आपण घेऊ, पण विकत असू मेहनतीने असू ते आपण सगळं घेऊ. ह्या गोष्टीची जी आहे ना आपल्याला स्वतःवर असं म्हणजे विश्वास असला पाहिजे की आपण करू शकतो. कपड्यांच्या बाबतीत असा, कुठल्याही बाबतीत असा, म्हणजे बायकांचं म्हणलं की त्यांना म्हणजे असं असतं बायकांना की फक्त घर माझं छान असलं पाहिजे, घरासाठी हे घरासाठी ते, आणि काहींना खूप जास्त साड्यांमध्ये इंटरेस्ट असतो. पण जे असेल ते मेहनत करायची आणि घ्यायचं, मला असं वाटतं. हा एक कप्प्यात पण भरपूर जागा आहे माझी आणि याच्यात पण याच्यात पण खूप जागा आहे. व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं तर मला असं वाटतं की इथे हे सगळं माझं वाहून जाईल आणि भरपूर जागा अजून ऑर्गनाइज होऊ शकते, म्हणजे अजून जागा जी आहे ती मला उरेल. सो इथे जे आहे ना मी काय ठेवलंय, सगळं जे काही मला DIY वगैरे करायचं असतं ना, तर अशा सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित एका साईडला करून जे आहे ना, एका मस्त अशी एखादा बॉक्स राहिला असता ना, तर ह्या गोष्टी सगळ्या खूप छान बसल्या असत्या. एकदा ना मी शॉर्ट व्हिडिओ जो होता ना, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये काहीतरी घर ऑर्गनाइज करताना आता गेल्या 15-20 दिवसापूर्वी शेअर केलं होतं. तर ते करता करताना म्हणजे मला एक कमेंट आली होती, सॉरी हा, पण तुझं घर जे आहे ते ऑर्गनाइज नाहीये, कारण ना इथे खूप कचरा होता अशा पद्धतीने. पण म्हटलं हे सगळे DIYच्या गोष्टी आणि ऑर्गनाइज करून करून कितीच ठेवणार, आणि मी खरंच तेव्हाच मनावर घेतलं होतं की पुढच्या वेळेला जेव्हा मी इथला एवढं पर्टिक्युलर हे दोघं शेल्फ जे आहेत ना हे मी ऑर्गनाइज करेल, अशा व्यवस्थित पद्धतीने करेल की काही ना काही चमत्कार झालाय असं वाटलं पाहिजे. सो आता तेच करण्याची प्रोसेस जी आहे मी आता इथे स्टार्ट केलेली आहे. काही अशा प्रकारचे जे आहेत अजूनही गोष्टी माझ्या ठेवायच्या बाकी आहेत बघा. हे पण व्हिडिओसाठी व्हिडिओ करायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ, म्हणून याला मी अजून सुद्धा रचलेला नाहीये. सगळ्या बॉटल्स ज्या आहेत त्या अशा भरून ठेवलेल्या आहेत. सो अशी पण लाईफ असते कॉन्टेंट क्रिएटर लोकांची. इथे पण ह्या बुक्स वगैरे आहेत. सो चला मी आता हे सगळं ऑर्गनाइज करून घेते आणि मगच तुम्हाला जे आहे डायरेक्ट पूर्ण वॉर्डरोबचा जो आहे तो फटक्यात एक टूर जो आहे तो देऊन देईल.
जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की पिया घरी नव्हती म्हणून घरात खूप मस्त शांतता होती, म्हणून 2 गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्ट कॅमेरासोबत जे आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळालं. काही गोष्टींची जी जागा होती ना ती अलटपलट केली आहे मी, वरचं खाली, खालचं वर, जे जसं गरजेने जसं लागतात ना गोष्टी त्या पद्धतीने सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं. ह्या गोष्टीसाठी मला बराच वेळ लागला आणि फायनली सायंकाळी जे होतं ना, म्हणजे असं नाही की मी पूर्णच दमून गेलेली होती. सायंकाळपर्यंत आरामात अगदी जे आहे ते पूर्ण कपाट मी इथे ऑर्गनाईज करून काढले. आणि चला आता जवळून तुम्हाला मी व्यवस्थित सांगते कसं कसं काय ठेवलं आहे. वरच्या साईडला साड्या आहेत, इथे जे आहे ते छोटे टॉवेल वगैरे असतात ह्या बॉक्समध्ये. साईडला जे काही अंघोळीचे टॉवेल असतात ते म्हटलं सुकल्यावर ठेवायचे. इथे माझ्या जीन्स आहेत, साईडला पण जे आहेत ते कुर्तीज वगैरे आहे, खाली पण कुर्तीज वगैरे ठेवलेले आहे. इकडे जे शॉर्ट कुर्तीज वगैरे ते हँग वगैरे केलेल्या होत्या. या छोट्या ड्रावर्समध्ये जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते असतात. आणि हे मोठं ड्रावर जे मी ओपन केलं त्यामध्ये माझे सगळे म्हणजे टी शर्ट वगैरे जे काही असतात ते ठेवलेलं आहे. खाली इथे थोडासा स्पेस बघा अजूनही क्रिएट करून ठेवला आणि माझं मशीन पण इथे खाली आलेलं आहे. हे दोघं बॉक्सेस जे होते ते मी इथे ठेवून दिलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला जे आहे ते आपण बघून घेऊया. इथेही बरंचसं मस्त ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, जागा पण बरीचशी मिळालेली आहे. तर ना मी इथे जसं तुम्हाला सांगितलं की एका साईडला जे आहे 2 कप्पे पियाच्या पप्पांचे वगैरे मी दिलेले होते. साईडला पियाचे फ्रॉक्स वगैरे हँग केलेले असतात, काही त्यांच्या पॅन्ट्स वगैरे आहेत त्या हँग केलेल्या आहेत. आणि वरच्या साईडला जे आहे ते साडी वगैरे जे आहे तिथे ठेवलेलं आहे. आणि जे 1-2 असे नंबरचे जे बॉक्सेस आहेत ना, मी तुम्हाला सांगितले की ऑनलाईन वगैरे मी तुम्हाला लिंक्स वगैरे देते. तर याच्यामध्ये ना म्हणजे पियाचे सगळे स्कूलचे जे वापरायचे युनिफॉर्म असतात ना ते मी ठेवले, जेणेकरून सकाळी ती तिचं घेऊन घेते मग सगळं असलं तर त्यामध्ये. तसं मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्या खालचं जे ड्रावर आहे तिथे पियाचे सगळे जे काही वापरायचे वगैरे कपडे असतात ना ते ठेवलेले आहेत. इथे जे आहे ना तिचं थोडं म्हणजे तिचे जे नवीन युनिफॉर्म आहेत ना ते मी तिथे ठेवलेले होते. तर हेच ते ज्याबद्दल मी बोलत होते की तिचे सगळे वापरायचे कपडे वगैरे अशाच पद्धतीने मी स्टार्टिंगपासून रचते. आणि हा ड्रावर असा ड्रावर जर बनवून घेतला ना मला असं वाटतं खूप सोयीचा असतो, भरपूर कपडे त्यामध्ये मावतात. इथे पण बघा आता एक जागा जी आहे ती रिकामी करून घेतली आहे. आणि खाली माझे काही पार्सल्स वगैरे आहेत जे तुमच्यासोबत मला शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे मध्ये ते ठेवले. आणि त्याच्यानंतर जे आहे ते अर्ध्या भागेमध्ये सगळं माझं DIYचं जे आहे ते अशाच पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. पण पहिलेपेक्षा बरंचसं जे आहे ते ऑर्गनाईज झालेलं आहे. तर कसं वाटलं माझं ऑर्गनायझेशन मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.